5 या आकड्यावरती 5 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र नवीन बॅटर येतील. नाव आहे स्ट्राईक एंड वरती आनंद मुगदुम. दोन्ही बंधू आहेत. हो यावेळी मात्र हलक्या हाताने ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. कमालीचा प्रहार. बॉल चालला सीमा पार. मिळतील धावा 4. मैदानाच्या आतमध्ये एका भाऊला पाहून दुसऱ्या भावाने देखील त्याच पद्धतीने रणनीती आखली आहे. त्याने सांगितलंय हो अधून मधून व्हावं क्रूर. जळणाऱ्यांचा काढावा धूर. बॉल पाठवावा फार दूर. हा फार दूर बॉल पाठवला. बॉल आलाय तो चौकार. 4 रन्स. चर्चा इथून पुढे केली गेली आहे. हो हो यावेळी पहा उचली घेणारा बॉल. सिद्धेशही सांगतोय क्या तमाशा है. अरे क्या तमाशा है. सब कहते हैं मुझको बुरा और बनना चाहते हैं मेरी तरह. ये खेल क्रिकेट का इस तरीका का है जहां हर कोई दीवाना है. आणि इथे अतिशय सुंदर गोलंदाजी. सिद्धेश नावाचा गोलंदाज जो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलाय. या गोलंदाजाने नेहमीच प्रभावित केलाय. चर्चा इथून पुढे केली जाते. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 विलास नावाचे येतील. चिखलगावचे हे खेळाडू आहेत. यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. आता मात्र हे प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवरून या नावांना एक वेगळी झळक मिळणार आहे. पहा तवा तापतो केव्हा जेव्हा त्याच्या खाली आग लावली जाते. आता आग लावण्याचं काम आयोजकांनी केलंय. तुम्हाला तापावं लागेल. संघर्ष करावा लागेल. संघर्षाचे योद्धे आहात. हो 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 यावेळी जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक येईल त्याच्या खाली. काय घडलंय मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. मात्र कॅरी केला गेलाय तो झेल संपलाय. संतोष मुगदुम यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन. मी मगाशी म्हटलं चर्चा याच बाबीची राहिली की आयोजन कमिटीने काय केलंय. तर प्रत्येक खेळाडू इथे त्या तव्यावर सारखा गरम होणारा खेळाडू आहे. हाय व्होल्टेजचं थ्रिल आहे. आग लावली आहे. प्रेशराईज केलं गेलाय. स्पर्धा आई जननी भवानी माता चषकाचं आहे. आईचं नाव आहे. आई म्हटलं ना तर तिन्ही जगामध्ये ज्या आईने मात्र आम्हाला जन्म दिला कुलदैवती आहे आणि आईच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि याच बाबीची चर्चा या अनेक वेळा झालेली आहे. मात्र नवीन फलंदाज येईल इन ॲक्शन मध्ये. या संघाचा संघनायक नाव आहे ओमकार. मैदानाच्या आतमध्ये आलेत. ओमकार पाटील. पाटलांचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये आता सज्ज झालाय अगेन्स्ट द विलास. पहिलाच बॉल ऑन साइडला फ्लिक केला. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. वेल बॅट. ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघाचा संघनायक आहे. फ्युचर ऑफ द करण जोशी टीम. या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात. मात्र गोलंदाजही कमी नाहीये. त्यांनी महत्वाचा फलंदाज बाद केला. आता त्यालाही माहित आहे धावसंख्येची गळपेची केली जाईल. डावपेच रंगवले जातील. ओमकार त्याच्या अगेन्स्ट. चला स्पीडअप घ्या विलास. थोडंसं स्पीडअप घ्या विलास. टच झालाय का अंपायर. आय थिंक यस. थँक्यू थँक्यू अंपायर. स्क्वेअर लेगच्या पंचांनी निर्णय आलाय. 1 धाव इथे अंकित केली जाईल. विलास हो यावेळी ऑन साइडला खेळला. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्ड करत असताना थोडेसे बंबल झाले. धावसंख्येला भर मिळाली आहे. 1ने धावसंख्या पुढे सरसावली आहे. ती जाऊन पोहोचली आहे 1वर 2. 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. आनंदा मुगदुम मुंबई पोलीस. हा खेळाडू आहे ना नेहमी शांत आणि संयम त्याने बाळगलाय आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो यावेळी फ्लिक केला. बॉटम हँडचा वापर. खाऊ कॉर्नर बॉडी लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो रुबाबदार दमदार चौकार. 4 धावेने धावसंख्येला भर मिळाली. 16 धावा. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकता. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉटम हँडचा प्रॉपर वापर आणि त्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. बॉल गेला 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळाला धावा 4. आला तो चौकार. 4 रन्स इन ऍक्शन मध्ये. खऱ्या अर्थाने शाहूवाडीचा हा पठ्ठ्या सायलेन्स किलर इन ऍक्शन मध्ये. संत आनंदा मुगदुम इन ऍक्शन मध्ये आलेत. हो यावेळी पहा भन्नाट वेग. वेगावरती स्वार झालाय. हा गोलंदाजही कमी नाहीये. त्याने भल्या भल्यांना चणे चावायला लावलेत. त्यालाही माहित आहे
गोलंदाजाची लाईन काय ठेवावी, लेंथ काय ठेवावी, फलंदाजाचा स्ट्रेंथ काय आहे, या स्ट्रेंथ वरती ही गोलंदाजी झाली आहे. पुढचा बॉल. ओहो, यावेळी ऑन साईडला खेळला, मिड विकेटला प्रोडक्शन दिलं गेलं. एकच धाव या ठिकाणी मिळाली आहे आणि या एका धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. धावसंख्या 2 ओव्हरच्या पाठीमागे 18 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. हार्ड लक मी म्हणेन. खऱ्या अर्थाने टीव्ही स्क्रीनवरती आपण आता नवीन गोलंदाज पाहतोय. या अगोदरचं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं विलास यांनी मात्र सुंदर गोलंदाजी केली. धावफलकाकडे नजर वळवली तर धावसंख्या 18. खऱ्या अर्थाने पिंटू दादा यांचं नाव अनेक वेळा आम्ही घेतलंय. पिंटू दादा हे नाव ज्या ज्या वेळी येतो ना त्या त्यावेळी या व्यक्तिमत्वाची आठवण होते. चर्चा या बाबीची झाली आहे. पिंटू दादा यांच्याबद्दल आम्ही चर्चा केली, जे शाहूवाडी तालुक्यामध्ये अनेक काळ करण जोशीचं क्रिकेट ज्यांनी उंचीवरती नेलं आणि त्यांच्या माध्यमातून आज खेळाडू घडलेत. आज प्लॅटफॉर्म सेट झालाय, गोलंदाज निघाला आयुष. पहिलाच बॉल ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्रा रन इथे इन्क्लूड केली गेली आहे. धावसंख्या 19, लॉस ऑफ 1 विकेट. आनंदा मुगदुम द प्लेयर, द सायलेन्स किलर. हो, पिचिंग फार महत्वाचं आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, अनदर व्हाईट बॉल. व्हाईट बॉल त्यावेळी पडतात ना ज्यावेळी व्हाईट कार्ड तुमच्यावरती येतो. 2 व्हाईट बॉल आलेत, 20 धावा धावफलकावरती आल्यात. प्रश्नचिन्ह हाच आहे की 4 ओव्हरच्या पाठीमागे करण जोशी संघ. करण जोशी संघाची प्लस पॉइंट आहे की त्यांची गोलंदाजीची स्ट्रेंथ ही भरगच्च आहे. मात्र याही वेळी पहा इथे कॉपी पेस्ट केलं जात आहे. पहा, पहिल्या पेपरवर लिहिल्यानंतर खाली कार्बन कॉपी ही पाहायला मिळाली आहे. लगातारचे 3 वाईट. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये असलेला 12th मॅन थोडासा नाराज आहे. मात्र त्याला माहित आहे कमबॅक करणं जाणतात आमचे खेळाडू, ॲबिलिटी आहे. चिखलगाव एक फार मोठं गाव आहे. या गावाची सातत्याने चर्चा राहिली, जे भोर तालुक्याला बिलॉंग करतात. पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये भोर तालुका चर्चा याच बाबीची राहिली आहे. हो हो हो, यावेळी फटका बसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का, पाठमोहरा केला, करेल का? ओहो, व्हॉट अ कॅच. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. इनसाइड आउटचा फटका फसला आणि फलंदाज आनंदा मुगदुम बॅक टू द पवेलियन. एक मोठा आदरा. सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स मध्ये लागलेले हे ब्रेक. पहा ऍक्शन रिप्ले. बॉल खोलवर पद्धतीचा होता, रेंज थोडीशी कमी पडली आहे आणि तिथे फलंदाज बाद झालेत. आता मात्र नवीन फलंदाज येतील. नाव आहे नंदकुमार फौजी. नंदकुमार खोत यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहिलं लगातारचे. पहा टीव्ही स्क्रीनवरती आपण करण जोशी टीमचं डगआउट पाहतोय. संतोष मुगदुम आणि त्यांची टीम, आनंदा मुगदुम यांना आपण पाहतोय. प्रेशर त्यांच्यावरही आहे. येस, डगआउट आपल्याला दुसऱ्या बाजूचंही पाहायला मिळेल. तिकडे किती हॅपीनेस आहे. हो, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा बॉल आहे हा, नो बॉल आहे. येस इट इज नो बॉल आणि वेस्ट हाईट. येणारा बॉल फ्री हिट आहे. उघडे डोळा पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. आज शनिवारचा दिवस. फ्री हिटचा बॉल. चला, फ्री हिटचा बॉल. पंचाचा हेलिकॉप्टर फिरलाय. हो, यावेळी पहा पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप आहे. मात्र ते ट्रॅम्प लाईनच्या जवळून जात आहे. आलाय तो डॉट बॉल जो फ्री हिटचा होता. खऱ्या अर्थाने नंदकुमार खोत यांना मात्र या ठिकाणी रोखल्या, ब्रेक दिला. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले आयुष कमालीची गोलंदाजी केली आहे. हो हो, यावेळी पहा बाकपूडवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे असफल ठरलेत. धावसंख्येला ब्रेक लावला. मिसलन आकडा आपल्याला पाहायला मिळाला. 22, लॉस ऑफ 2 विकेट्स. 22 धावांवरती 2 फलंदाज बाद झालेत. हो, यावेळी मात्र व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन इन्क्लूड केली गेली आहे. धावसंख्या 23, 23 धावा. चला, पुढील होणारी मॅच आपण टॉस साठी यायचं आहे.
यावेळी फटका एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन दिलंय, थोडंसं बंबल झालेत, एकेरी धाव घेतले, दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालाय. चला पुढील होणारी मॅच टीम भैरवनाथ 11 मथरेवाडी या टीमला आम्ही कॉल देतोय. आपण टॉस साठी यायचं आहे आणि त्याचबरोबर टीम श्री निनाई देवी स्पोर्ट्स चरण या टीमला आम्ही हा कॉल देतोय. चला या, एका बाजूला पाटण तर दुसऱ्या बाजूला 32 शिराळा अशी होणारी लढत. हो यावेळी मात्र पहा पंचांनी सांगितलं वेस्ट हाईट आहे इथे, नो बॉल अनदर टाइम कॉलिंग केलंय आणि आता पंचांचा हेलिकॉप्टरही फिरला. फ्री हिटचा बॉल आहे, ही मेजवानी आहे, डू ऑर डायची मॅच आहे, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आयुष द बॉल, हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, अनदर व्हाईट बॉल. मी म्हणेन ना या मॅच मध्ये या गोलंदाजावरती नजरा वळाव्या लागतील. हा खेळाडू या मॅच मधली सर्वाधिक लांबड षटक जर कोणी हाताळलं असेल ना ते चिखलगावच्या आयुषने. आतापर्यंतचा हा इतिहास या स्पर्धेचा राहिलाय. फ्रीटचा बॉल आहे, ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप मिड विकेट मधून येतील, झडप मारतील, एकच धाव या ठिकाणी अंकित केली आहे. या एका धाव्याने धाव संख्या 29, लॉस ऑफ 2 विकेट्स. यस इथे करेक्शन केलंय 28. हो यावेळी फटका बसला, मिस टाइमला पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तो बाग पडला, येईल तिथे कॅच कॅरी करत असताना बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, धाव मिळेल ती 1. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहा टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय नंदकुमार खोत आणि त्यांच्या समेत या संघाचा संघनायक ओमकार पाटील. ओमकार पाटीलकडे नजरा वळवल्या गेल्यात. आमच्या टीव्ही स्क्रीन वरती ओमकार पाटील याला पाहिलं गेलंय. त्याने सांगितलंय अरे क्या रखा है तीर और तलवार में, वार होता है मर्द के वार में. इथे वार करावा लागेल, पलटवार करावा लागेल, हमल्याला प्रतिहल्ला द्यावा लागेल, डावपेच आखावे लागतील, काटाकीर फटकेबाजी करावी लागेल. हा रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात. इथून पुढे स्पीड ब्रेकर वरती नाही तर एक्सिलेटर वरती पाय द्यावा लागेल आणि गाडी टॉप घेर मध्ये टाकावी लागेल. म्हणूनच म्हटलं होतं ना की समंदर के तूफानों में अटकी पड़ी मेरी नैया है, तू कोशिश कर, तू मेहनत कर, ये वक्त बड़ा शातिर है, इस पल तेरा है ना तो अगले पल मेरा है, ये खेल बड़ा है. पाय यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केला, कवसला क्षेत्ररक्षक आहेत. ओमकार मात्र आले स्ट्राइक एंड वरती. स्कोर जाऊन पोहोचलाय सरळ 30 धावा या धावफलकावरती आहेत. येस चला मथुरेवाडी टीम आणि चरण टीम या दोन्ही टीमला आम्ही कॉल देतोय. पुढील येणारा मॅचचा टॉस आपला असेल. पुढचा बॉल ओमकारचा, ओ यावेळी ऑन साइडला खेळला, एकेरी धाव तर घेतली आहे, दुसरीची मोस्ट नीडेड कॉलिंग येईल, नॉन स्ट्राइक एंड वरती थ्रो आहे. नंदकुमार खोत थोडेसे लांब राहिलेत, पंचाकडे नजरा वळवल्यात. अतिशय जबरदस्त असा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर केडी कुणाल यांच्या माध्यमातून 1 हँडेड थ्रो हा फार कमी वेळा पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने तो वाईडिश नव्हता तर तो रॉकेट थ्रो होता आणि त्याचा भुर्दंड फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूचा आसरा घेऊन गेलेत. नंदकुमार खोत आता मात्र नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये अजय पाटील, म्हणजे पाटलांची पोरं मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. शाडू ठोकतील. पाटलांची पोरं म्हटली तर खऱ्या अर्थाने पश्चिम भागामध्ये आपण अनेक वेळा पाहिलं तर पहिलवान म्हणून ओळखले जातात. तालीम त्यांच्याकडे चांगली असते. मात्र यावेळी ओमकार पाटील यांनी मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, जो एका वेगळ्या थाटणीचा फटका पाहायला मिळाला. डॉट बॉलचं कॉलिंग आलंय. धावसंख्या 31, 31. 1 ते 2 मोठे प्रहार. मॅच मधली कहाणी बदलू शकते. ओमकार याला मात्र सज्ज व्हावं लागेल, थोडंसं शफल होऊन ऑन साइडला खेळावं लागेल. हो हो यावेळी जोरकस प्रहार आहे, क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी, तो बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय वन बाउंस, सीमारेषे पार, मिळतील धावा 4. आला तर चौकार. मी मगाशी म्हटलं होतं ना या बॉलरच्या अगेन्स्ट तुम्हाला काय रणनीती वापरावी लागेल. ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ज्यावेळी ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा फलंदाज करतो ना त्यावेळी सायकोलॉजिकल थोडंसं प्रेशर हे गोलंदाजावरती येत असतं आणि तेच पाहायला मिळालं आणि त्याचा भुर्दंड चौकाराच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. धाव संख्या 35. अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन कॅरी केलं आणि धावसंख्येला भर दिली. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा या धावफलकावरती आल्यात.
आता मात्र स्ट्राइक वरती असतील फलंदाजी साडी. नाव आहे अजय पाटील. अजय पाटलांकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. अजय पाटील कमी नाही आहेत, आत्मविश्वासाने भरलेत. जोरकस प्रहार केलाय व्ही झोन मध्ये, समोरच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषे पार, मिळतील धावा 4. पहा मैदानाच्या आतमध्ये सुरुवात किती चांगली होती याला महत्व नाही, शेवट किती चांगला आहे याला महत्व आहे. आयुष्य जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळी आनंद सगळ्यांना होतो, मात्र ते बाळ मेल्यानंतरही आनंद होणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने या मॅचकडे नजरा वळवल्या गेल्यात, स्कोर कार्डकडे नजरा वळवल्या गेल्यात. धावत संख्येमध्ये भर पडली आहे आणि धावत संख्या 41 टू विन असा कॉलिंग आलाय. चला पुढील येणारी मॅच आपण टॉस साठी जाऊया. टीम मत्रेवाडी अगेन्स्ट चरण आणि आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊ, जिथे आमचे साथी समालोचक विनोदजी जाधव यांच्या माध्यमातून आपण हा टॉस करूया. या विनोदजी जाधव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या टॉस साठी सन्माननीय शंकरराव जुनगरे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. अनिल जुनगरे आणि शंकरराव जुनगरे A1 जोडी अशा अरुंधतांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचली. या अनिल दादा आणि यस शंकर दादा यांचे या ठिकाणी आपण पाहूया. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपल्या समेत जॉईन होतील तुषार जांभळे सर. इथून पुढे आपण टॉस करूया. टॉस केला जाईल दोन टीमच्या दरम्यान. एका बाजूला असेल चरण आणि त्याचबरोबर मत्रेवाडी अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस. येस, संध्याकाळच्या सत्रामध्ये एक महत्त्वाची मॅच. टॉस कोण देणार, कॉल कोण करेल? अर्थातच श्री निनाई देवी स्पोर्ट चरण टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन A1 जोडी यांच्या माध्यमातून हा कॉइन स्पिन केला जातोय. कॉइन स्पिन छापासा कॉल केलेला आहे, अर्थातच छापा आला. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग करणारा आहात. पाठीमागची मॅच चांगली खेळले, प्रतिस्पर्धा संघ देखील चांगला आहे. काय रणनीती असेल? कमीत कमी धावात रोखू त्यांना. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला देऊया. विनंती करेन मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावा आणि क्रिकेटचा आनंद घ्यावा. टॉसमध्ये काय घडलं मित्रांनो, निनाई स्पोर्ट चरण या टीमने टॉस जिंकला, त्यानंतर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मत्रेवाडी या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने आणि आवाज ऐकूया कॉम्बॉक्स मधून शैलेजी जाधव सर यांचा. थँक्यू सो मच. त्याचबरोबर सन्माननीय राजीवजी रणवरे यांचं एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्व खऱ्या अर्थाने मित्रांनो अनेक स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला ॲज अ आयकॉन म्हणून आमंत्रित केलं जातं ते आमचे राजू सर या ठिकाणी आलेत. राजूजी रणवरे सरांचा आपण या ठिकाणी करूया शुभ सन्मान. मोस्ट वेलकम राजू सर. अतिशय जबरदस्त असे खेळाडू ॲज अ आयकॉन पश्चिम महाराष्ट्रामध्ये मॉर्निंग बास्टर या टीमचे ते खेळाडू राहिले होते. आता मात्र जाऊया धावफलकाकडे. चला बॉल द्या, पंचांकडे बॉल पोहोचवा, सुपूर्द करा. आपण पाहिलं मुख्य टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला राजू सर पाहायला मिळत आहेत. अतिशय जबरदस्त आणि शांत संयमी व्यक्तिमत्व. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या स्पोर्टचे सर्व आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून शाहूवाडी तालुक्यामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा नेहमी पाहायला मिळते. शाहूवाडी चॅम्पियन लीग ही त्यांच्या माध्यमातून, त्यांचे बंधू असतील विकासदादा यांच्या माध्यमातून नेहमी या ठिकाणी एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते आणि त्यांची या ठिकाणी उपस्थिती या स्पर्धेची चारचांद वाढवते. थँक्यू सो मच. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. एक महत्वाची लढत ही पाहायला मिळाली आहे, जिथे 41 विल बी टार्गेट. 41 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी मात्र काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा करूया शुभ सन्मान. सन्माननीय शंकरदा जुनगरे यांचा आपण करूया मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान. चला, सिद्धेश स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज असतील. तुषार मात्र पहिलाच बॉल. इथे टेक्निकल क्रिकेट. सिद्धेश हा खेळाडू आहे ना, तो कमी नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मला आठवत आहे खऱ्या अर्थाने शंभू चषक जो शाहूवाडी तालुक्याच्या अंतर्गत भरवला होता, तिथे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. हाच तो खेळाडू आहे आणि फायनलची मॅच या दोन टीम मध्ये लढताना पाहायला मिळाली होती. पाहूया हा कालखंड
हा गाजवलेला आहे, मात्र वर्तमान तुला गाजवावं लागेल. आनंद मुगदुम गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हीच ओळख आहे आनंद मुगदुम यांची. पहा भन्नाट वेगावरती खऱ्या अर्थाने कट करण्याची एक वेगळी क्षमता. मी म्हणेन ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा गोलंदाज येणाऱ्या काळामध्ये भविष्य ठरेल. फ्युचर ऑफ द पश्चिम महाराष्ट्र आनंद मुगदुम गोलंदाजीचा एक बेताल बादशाह हा पाहायला मिळाला. त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना सिद्धेशी कमी नाहीये. सिद्धेशीने डावपेच राखलेत. त्याची हाईट, त्याची फिटनेस, त्याचं कौशल्य हेही कमालीचं आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन हिरे एकामेकाच्या अगेन्स्ट घासले जात आहेत. म्हणूनच म्हटलं जातं ना की देवाने तर सगळ्यांना हिरे म्हणून जन्माला घातलाय. जो जास्त घासेल तो जास्त चमकेल. गोलंदाज निघालाय आनंदा. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काव कॉर्नर रिजन मध्ये झडप मारतील. एक धाव घेतली आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण करत असताना बॉल चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. ओमकार पाटील यांच्या माध्यमातून मिसफिल्ड पाहायला मिळाली आहे. नाही ओमकार नाहीये. यस ओमकार लगेच हात करतोय. क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्या समोर येईल. अजयच्या माध्यमातून चूक झाली आहे. या चुकीला भुर्दंड. खऱ्या अर्थाने अनेक वेळा आम्ही पाहिलं ना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ओमकार अनेक वेळा आम्हाला पाहायला मिळाल्यात. सिद्धेश ऑन साईटला 2 क्षेत्ररक्षक लावण्याचा एक वेगळाच मनसुबा पाहायला मिळाला. सिद्धेश यांच्याकडे नजरा वळवल्यात. हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आणखी एक रुबाबदार चौकार. सिद्धेश धोंडे मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूकडे नजरा वळवल्या जातील. पहा या बॉलच्या पाठीमागे 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून क्लीन आणि क्लॅरिटी पिक्चर इम्पॅक्ट दाखवला गेला. पहा टीव्ही स्क्रीनवरती सिद्धेश या फलंदाजाला पाहायला मिळेल. सिद्धेश धोंडे एक मोठं नाव. द फ्युचर ऑफ द टीम चिखलगाव. नजरा वळवल्या गेल्यात. फटका फसलाय. पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांनी दाद फेटाळली आहे. डॉट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थाने राजू दादा यांनी मात्र समालोचन करत असताना अनेक वेळा काही वेळा कानही पिळला. मात्र चांगलं मार्गदर्शन नेहमी दिलंय. आणि ज्यावेळी तुमच्या पाठीमागे चांगली माणसं उभी राहतात ना त्यावेळी तुमच्या खऱ्या अर्थाने तो बुरुंज आहे ना तो खऱ्या अर्थाने भक्कम होत असतो. अनेक वेळा चांगलं मार्गदर्शन आम्हाला एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून मिळालंय. थँक्यू सो मच. आणि इथे पहा पुन्हा एकदा बाकपूड वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पॉपिंग क्रीजचा डेप्थचा वापर करणं आणि तिथून मात्र बीट करणं ही खासियत राहिली होती. मात्र जमेची बाजू आहे. कधी ऊन तर कधी सावली हे पाहायला मिळालं या षटकामध्ये. धावस संख्येकडे जर नजर वळवली तर धावस संख्या 9 या आकड्यावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. फर्स्ट ओव्हर विल बी कम्प्लीटेड. लगातार पहा या बॉलच्या पाठीमागच्या आपण पाहिलं ना पहिला बॉल 1 धाव आली. दुसरा बॉल 0 आला. तिसऱ्या बॉल वरती चौकार. चौथ्या बॉल वरती चौकार. 5वा आणि 6वा बॉल हा निर्धाव आलाय. हा बॉलिंग अनालिसिस मैदानाच्या आतमध्ये मुंबई पोलीस म्हणून सध्या कार्यरत असणारे संतोष मुगदुम आणि आनंदा मुगदुम हे खेळाडू आहेत. मुंबई सारख्या शहरामध्ये चांगल्या पोस्टवरती आहेत. एक चांगलं कार्य करतात आणि यावेळी मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. मात्र स्ट्राईक एंड वरती जो बॅटर आहे ना तोही कमी नाहीये. तो आलाय. नाव आहे विशाल कृष्णा. मला आठवतोय कृष्णा हा खेळाडू आहे ना तोही फार इम्पॅक्ट टाकू शकतो या मॅच मध्ये. त्याची बॅटिंग तीही खतरनाक आहे. मात्र या 2 फलंदाजांना पहिलं रोखावं लागेल. संतोष आलेत. हो यावेळी भन्नाट वेग. कमालीचा वेग. आनंदा मुगदुम आणि त्याच्यानंतर मात्र हा संतोष. तो फलंदाजाला म्हणतोय तू काय म्हणतोस. वेगवान बॉल. भन्नाट वेग आहे. संतोष मुगदुम राऊंड विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. आणि आमच्या समेत आमचे अरुण कदम आणि त्यांची सर्व कदम बंधू यांनी या स्पर्धेमध्ये विशेष करून सांगितलंय अरे मंजिले उन्हीं को मिलते हैं. चर्चा याही बाबतीची होईल. हो याही वेळी पहा भन्नाट वेग होता. मात्र यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. 10 धावा धावपलकावरती आल्यात. आम्ही आमचे धोंडीबा कदम साहेब आहेत. त्याचबरोबर आमचे प्रकाशदादा कदम आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर सकाळच्या सत्रापासून या व्यासपीठावरती उभा राहिले. सुभाषदादा आहेत. सुभाषदादा
आपण मैदानाच्या आतमध्ये आलात, चर्चा या बाबीची होईल. या बॉल नंतर मात्र ती चर्चा आपण नक्की कंप्लीट करूया. हो हो हो, यावेळी वेस्ट हाईट माठ केला, व्हाईट बॉल कॉलिंग आला, फर्स्ट बाउन्स हा कॅरी केला. यस, आणि सुभाष दादा आपण मैदानाच्या आतमध्ये आलात त्यावेळी मात्र प्रत्येक खेळाडूने कदम या नावाची चर्चा केली, म्हणून एक कविता एक शेर आठवला, कदमों से कदम मिल जाते हैं ना तो बन जाती है यारियां, मंजिल अभी हमारे कदमों से बहुत दूर है मगर तसल्ली इस बात की है कि ये कदम अभी भी हमारे साथ है. कदम साथ असेल ना, कदम सोबत असेल ना तर यश नक्की मिळणार आहे. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी पुन्हा एकदा अनदर व्हाईट बॉल, अनदर बाउन्स, स्मेलर डिलिव्हरी. संतोष मुगदुम यांच्याकडे नजरा वळवल्यात. यावेळी पिचिंग पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थाने आउटसाइड द ऑफस्टंप बॉल हाताळले आणि ते जर बॉल उसळी घेणारे असतील ना तर फलंदाजांना फार मोठे प्रयत्न करावे लागतील, मोठे प्रहार तिथे रोखू शकतात. मात्र ही रणनीती फलंदाजासाठी कारगरी ठरू शकते, मोठे प्रहार ब्रेक लागू शकतो. मात्र फलंदाज ॲबिलिटी क्षमता तेव्हाच तपासली जाणार आहे. पुढचा बॉल. हो यावेळी पहा पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने नक्कीच्या लग्नाला हजार विघ्न पडतात ना तशा पद्धतीने इथे विघ्न पडत आहेत. सातत्याने व्हाईट बॉल हाताळले गेलेत. संतोष मुगदुम गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत. लाईन आणि लेंथ ही जमेची बाब राहिली आहे. एखादा स्लोअर वन का ट्राय करत नाहीयेत, एखादा यॉर्कर लेंथ का ट्राय करत नाहीयेत, एखादा सातत्याने बाउन्सर हा हाताळणं कधीतरी घातक ठरू शकतं. मात्र या विकेटवरती त्यांची एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे. ओ इनसाइड आउट, ओव्हर द कव्हर्स कॅरी केला जाईल का, एफर्ट्स कमालीचे होते. मात्र तिथे मिळाल्या धावा 6, आला तो कडक खडखडीत षटकार. मी म्हणेन ना खऱ्या अर्थाने संतोष यांची पहिली जी रणनीती होती ती भले एक्स्ट्रा रन देत होती मात्र धावफलकाला ब्रेक देत होती. आउटसाइड द ऑफस्टंप खऱ्या अर्थाने बाउन्सर हे महत्वाचे आहेत या विकेटवरती हे सांगून दिलंय. एकोणीस धावा, 1.2 बॉलचा खेळ संपला. चर्चा इथून पुढे रंगावली गेली आहे. 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हो यावेळी मात्र या पद्धतीची गोलंदाजी, ही लेंथ, ही लाईन, हे कंट्रोल, हे नियंत्रण, हे तुमच्याकडे आहे, ही क्षमता आहे, ही कॅपॅसिटी आहे, ही ॲबिलिटी आहे, हा क्लास आहे, हा टेम्परामेंट आहे, हे पाहावं लागेल. येस, आपण मुख्य व्यासपीठावरती पाहूया जिथे मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वा राजूजी रणवरे यांचा आपण करत आहोत या व्यासपीठावरती शुभ सन्मान. एक क्यूट स्माइल राजू दादा, खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, एक ग्रेट प्लेयर. मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअर झोन मध्ये जाणारी एक धाव आणि संतोष मुगदुम यांचं मी जवळजवळ म्हणेन सर्वाधिक लांब षटक या ओव्हरमध्ये पाहायला मिळालंय, ज्यांनी आतापर्यंत 8 बॉल डिलिव्हर केल्यात आणि 4 बॉल हाताळल्यात. 5वा बॉल आणि 6वा बॉल कशा पद्धतीने हाताळतील. येणारे बॉल शिल्लक आहेत 14, बनवायचे आहेत 21. 14-21 चे इक्वेशन आलंय. हो यावेळी भन्नाट वेग आहे. ही रणनीती कारगर ठरू शकते. येणारे बॉल 13, बनवायचे आहेत 20. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मी मगाशीही म्हटलं की टीम करण जोशीची गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे आणि गोलंदाजीच्या धारेवरती ते प्रयत्न करतायत. इथून पुढे कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाईल. संतोष मुगदुम निघालेत. हा बॉल महत्वाचा आहे. यावेळी पहा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये प्रोडक्शन दिलाय. एक धाव घेतले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. इथे थ्रो थोडासा वाईडिश पाहायला मिळाला आणि धावत संख्येमध्ये भर पडली आहे. धावत संख्या जाऊन पोहोचली आहे ती 22, म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहेत 12, तुम्हाला बनवायचे आहेत 19. 12-19 ची मॅच, हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. एका बाजूला पुणा हा तालुका आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कोल्हापूर जिल्हा आहे आणि पुणा हा जिल्हा. या दोन जिल्ह्यांमधली ही लढाई. एका बाजूला शाहूवाडी तालुका तर दुसऱ्या बाजूला भोर तालुका. एका बाजूला आपण पाहिलं ना तर तिखट चवीसाठी प्रसिद्ध आहे तर दुसऱ्या बाजूला तिखट स्वभावही आहे. म्हणजे तिखट दोन्ही बाजूला आहे. महत्वाची बाब ही आहे आणि चर्चा याच बाबीची राहिली की गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आता मात्र नवीन गोलंदाज येईल. नाव आहे सतीश मगदुम. या खेळाडूकडे नजरा वळवल्यात. सतीश, पहिलाच बॉल. यावेळी पहा
हा बॉल खोलवर राहणारा पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी, जिथे पडल्यानंतर आणखी खोलवर जातोय. एक धाव नशिबाने मिळाली आहे. येणारे बॉल 11 बनवायचे आहेत 18. हे इक्वेशन. हा गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. यश मिळेल नाही मिळेल हे काळाच्या पडद्याआड आहे, मात्र प्रयत्न हे 100% आहेत. नाव आहे सतीश. हो हो हो, यावेळी यॉर्कर खऱ्या अर्थाने सातत्याने हाताळलेत. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर फसतंय. फलंदाजीसाठी आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. नाव आहे सिद्धेश. सिद्धेश यांना मोठे प्रहार करण्यापासून रोखलं गेलंय. 3 मोठे प्रहार मॅच फिनिश, मात्र हे 3 मोठे प्रहार करण्यापासून रोखलाय. हो हो हो, लगातारचे 3 डॉट. सतीश मुकदुमची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचा हा गोलंदाज आहे. त्याने सांगितलंय की आयुष्य आहे ना ते मगरीच सारखं जगायचं. जेव्हा हालचाल करायची तेव्हा झडप मारायची. इथे झडप मारली आहे, मात्र सिद्धेशी कमी नाहीये. तो कमबॅक करू शकतो. हो हो, लगातारचा 4था डॉट. पहा इथे काय घडलंय. या पट्ट्याने सांगितलं अरे उडवाच मान माझी, माझा नकार नाही. अरे इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही. तो वाकणारही नाही, तो झुकणारही नाही, तो लढणाऱ्यांचा इतिहास होतो. लढावं लागेल. सिद्धेशने लगातारचे 4 जरी डॉट काढले असतील तरी शेवटचे 2 अजूनही बाकी आहे. हा प्रश्न आहे. हो, यावेळी फटका ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. ओ ओ, इथे ओमकार कडून झाली आहे चूक. बॉल चाललाय 1 बाउन्स. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला तो चौकार. येणारे बॉल आता मात्र आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाले. 7-14 ची मॅच. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला आहे. हो, यावेळी पहा शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप देणं गरजेचं आहे. ते बॅकअप आलंय. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 13. 6-13 ची मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. मॅचची सातत्याने चर्चा केली आपण. हाय व्होल्टेज ड्रामा या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चला थोडंसं स्पीडअप घ्या टीम. करण जोशी टीम, हा कॉल आपल्यासाठी आहे. चला 6 बॉल 13 ची गरज आहे. चला स्पीडअप घ्या. चला करण जोशी टीम मीटिंग नको आहे. थोडंसं सहकार्य करा. चला पुढे तुम्हालाच अंधार होईल. शॅडो पडतायत आता मैदानाच्या आतमध्ये. पहा डोंगराच्या आड सूर्याने छावणी टाकण्यासाठी प्रयत्न केलेत. आता पक्षी घराकडे वाट धरतायत. ही स्पर्धा सुरुवात झाली, आता अंतिम टप्प्याकडे जाते. थोडीशी घाई करूया टीम. चला स्पीडअप घ्या. ओमकार पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतील. संघाचा संघनायक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. चला थोडंसं स्पीडअप घ्या टीम. करण जोशी टीम थोडंसं स्पीडअप घ्या. 6 बॉल 13 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेला सिद्धेश याच्याकडे नजरा वळवल्यात. काय रणनीती असेल ओमकार पाटील यांची, याकडेही नजरा वळवल्या जातील. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने बोरगावचे युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थाने वाई प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष आम्ही पाहिली, ते आमचे पंकजदा वाडकर यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल हलक्या हाताने खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. 1 धाव घेतील का. ओ, इथे चूक झाली आहे. इथे नशिबाचा मिळालेला चौकार. एक्स्ट्रा रन इथे अंकित झाली आहे. आणि अरुण दादा यांनी आम्हाला माहिती पोहोचवली आहे की या स्पर्धेसाठी जे चेंडू उपलब्ध करून दिलेत ते पंकजदा वाडकर यांच्या माध्यमातून. पंकजदा एक ग्रेट पर्सनॅलिटी आणि एक ग्रेट व्यक्तिमत्व. पंकजदा आपल्या या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजन कमिटीकडून हा आपल्यासाठी कॉल आहे. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक नशिबाचा चौकार मिळाला. ओमकार पुन्हा निघालेत. सिद्धेश साडी. हो, याही वेळी पहा हलक्या हाताने खेळून काढला. त्याच पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव घेतली. नॉनस्ट्राइक एंड वरती थ्रो. रनआउटची संधी. फलंदाज बाद. आणखी एक हादरा मैदानाच्या आतमध्ये मिळाला. टीम चिखलगाव या टीमकडे नजरा वळवल्यात. मॅच आता मात्र हृदयाचे ठोके चुकतील तशा पद्धतीने उत्कंठा भरती आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 4.
बनवायचे आहेत 8. 4 बॉल 8ची मॅच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अंतिम टप्प्यामध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी झाली यामध्ये काही हरकत नाही आहे. या अगोदरची मॅच आपण पाहिली 2 बॉल 1 अशी रणनीती रंगली गेली होती. या मॅचकडे नजरा वळवल्यात. 4 बॉल 8ची गरज आहे. सिद्धेश स्ट्राईक एंड वरती आहेत, नॉन स्ट्राईक एंड वरती येतील. कृष्णा द नेम कृष्णाकडेही नजरा वळवल्यात. 4 बॉल आणि 8ची गरज आहे. ओमकार पाटील समोर आहे सिद्धेश. यावेळी पहा हा भन्नाट वेगाने टाकलेला बॉल वाईट बॉल आला. इथे एक्स्ट्रा रन आली आहे. 4 बॉल 7ची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवले जात आहेत. ठोके चुकले जातील. जे उठून बसून होते ते आता उठून उभे राहिलेत. या मॅच कडे नजरा वळवल्यात. क्रुशल मॅच आहे. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत 7. ओमकार पाटील याकडे नजरा वळवल्या गेल्या. त्याने सांगितलं अरे विरासत से तय नहीं होते किस्मत के फैसले. हो यावेळी पहा काय घडलंय. वाईट +1. ओमकार पाटील थोडस प्रेशर बिल्टअप झालंय. ओमकार पाटील यांनी मात्र कमबॅक करून दिले. टीम चिखलगावला चुका त्यांच्या माध्यमातून झाल्यात. त्यांनी एक्स्ट्राच्या रन दिल्यात ज्या 3 या ओव्हरमध्ये. आता मॅच येऊन पोहोचली आहे. 4 बॉल 5ची गरज आहे. असं म्हटलं आता ना विरासत से तय नहीं होते किस्मत के फैसले. ये उड़ान बताएगी कि आसमान किसका है. हो यावेळी फटका बसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षण कॅच फॅब्युलस संतोष मुगदुम इंटरॅक्शन मध्ये पाहायला मिळाले. कमालीची कॅच मैदानाच्या आतमध्ये कॅरी केली आहे कुशल मोमेंटला. चला जमू नका टीम. चला एकत्र जमू नका. संतोष दादा चला एकत्र जमू नका. फलंदाज लगेचच पाठवायचे टीम. आता मॅच फसली आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये 1 हँडेड कॅच आउटस्टँडिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. पहा बॉल आडव्या बॅटने खेचला होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं ना 1 हँडेड कॅच फॅब्युलस कॅच घेतली गेली आहे. संतोष मुगदुम खऱ्या अर्थाने शाहूवाडीचा वंडर बॉय का म्हटलं जातं. ज्यावेळी थंडर थिलर मैदानाच्या आतमध्ये करायचा असतो ना त्यावेळी वंडर बॉय इन ऍक्शन मध्ये येतो आणि हेच पाहायला मिळालंय. वेल कॅच संतोष दादा वेल कॅच. आणि येणारे समीकरणात आपल्या समोर आलंय. येणारे बॉल शिल्लक असतील 3 बनवायचे आहेत 5. नवीन बाड विलास आलेत. प्रेशरवाल्या सिच्युएशन मध्ये आलेत. 3 बॉल आणि 5ची गरज आहे. विशाल ओमकार पुन्हा एकदा निघालेत. हो याही वेळी चोरकस प्रहार आहे. क्षेत्ररक्षक येईल का नाही. बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मॅच फिनिश केली आहे. खल्लास केली आहे. संपून टाकली आहे. विषय टाटा बाय बाय करून टाकलाय. या मॅच मध्ये विजयी टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम चिखलगाव या टीमने एक थ्रिलर एक क्रुशल मोमेंटला ही मॅच जिंकली. या विजयी संघाचं असेल ते कौतुक. या मॅच मध्ये मात्र हार्डलक टीम करण जोशी. चला आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती. मान्यवरांचे करूया शुभ सत्कार.